जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये म्हणजेच लोहगाव या ठिकाणी आपण गावकट्टा या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत। प्रभाग क्रमांक 1 मधून प्रमुख पाहुणे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार श्री सोमनाथ खांदवे पाटील आज आपल्या मंचावर म्हणजेच गावकट्टा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मनापासून आपण स्वागत करत आहोत। आज आपण त्यांच्याबरोबर लोकांच्या मनातले प्रश्न हे त्यांच्यापुढे मांडणार आहोत। नमस्कार, मी सोमनाथ काळे चालू वार्तामधून आज लोहगाव या ठिकाणी आपण गावकट्टा या कार्यक्रमामध्ये आज आपण लोहगावच्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या गावकट्टा म्हणून हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेचे विभाग प्रमुख सोमनाथ खांदवे पाटील आज ते इच्छुक उमेदवार महानगरपालिकेसाठी आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की महानगरपालिकेमध्ये आणि आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये की काय समस्या आहेत ते कशा पद्धतीने सोडवतात हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। खरं तर लोहगावचं आता 2 प्रभागामध्ये विभागणी झालेली आहे, 1 नंबर आणि 3 नंबर। तुम्ही समस्येबाबत विचारलं तर लोहगावमध्ये समस्येचं माहेरघर आहे। समस्या नाही असा एकही विषय शिल्लक नाही। जे 2017ला आपल्या लोहगावमध्ये पुणे महानगरपालिकामध्ये विलीन झालं तेव्हापासून हजारो कोटी टॅक्स घेतला गेला, पण गाववाल्यांना ना रस्ते देता आले, ना व्यवस्थित पाणी देता आलं, ना कचऱ्याचं निरसन व्यवस्थित होतं आहे। म्हणजे समस्या आहे। गोव्यात अशी समस्या नाही की ती सांगता यायची। एकही गोष्ट अशी नाही की त्याच्यावर एवढा टॅक्स पे करणाऱ्यांनी, टॅक्स धारकांनी खुश व्हावं किंवा आम्हाला पुन्हा महानगरपालिकेने हे बाबत चांगलं दिलं अशी एकही गोष्ट गेल्या 7-8 वर्षात लोहगावला मिळालेली नाही। उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर तुम्ही काय जनतेला आवाहन करणार? मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी फक्त एकच म्हणेन की जनतेने बाकीचे सर्व पक्ष पाहिजे। तुम्ही एक 5 वर्ष शिवसेना देऊन पहा। एकच 5 वर्ष मी मागतोय की शिवसेनेला तुम्ही 5 वर्ष देऊन पहा। जर बदल नाही झाला तर परत शिवसेनेतला कोणताही माणूस तुमच्या समोर येणार, एवढंच मी सांगतो। समस्या एवढ्या मोठ्या आहेत की कशा पद्धतीने तुम्ही सोडवता? समस्या सोडवलं तर मेन म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ज्या पहिल्या मेन गोष्टी ज्या आहेत ज्या आत्ता लगेच सतावत आहेत, जसं रस्ता, पाणी आणि कचरा, हे सगळ्यात मोठी समस्या आत्ता लगेच लोकांना जाणवत, ते सगळ्यात पहिले हातात घेण्याचा प्रयत्न करून ते अधिकाऱ्यांना घेऊन ते पहिले सोडवण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर लोहगावमध्ये गार्डन नाही, लोहगावमध्ये लहान मुलांना खेळायला जागा नाही, लोहगावमध्ये डेली मार्केट नाही, अशा भरपूर समस्या आहेत। ट्रॅफिक जॅम होतं आहे, चौकात अतिक्रमणं झालेली आहेत, हे सगळं पहिलं करण्याचा मी प्रयत्न करतो। प्रभाग क्रमांक 1 मध्ये पहिली मोठी अशी समस्या कोणती आहे आणि ती तुम्ही सोडवण्याचा कशा पद्धतीचा प्रयत्न? सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आत्ताचा रस्ता आणि ट्रॅफिकची। आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये अर्धा भाग जो आहे म्हणजे धानोरी, कळस, तुमचं विश्रांतवाडी, त्या एरियात पाण्याची व्यवस्था छान आहे, पण लोहगावचा जो भाग घेतलेला आहे, तुमचं खंडोबा माळ असो, साठे शिवार असो, स्वामी समर्थनगर आहे, केशे पार्क आहे, इथे पाण्याची पण समस्या आहे, रस्त्याची तर समस्या आहे, पण विश्रांतवाडीमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे, धानोरीचा रोड छोटा आहे, ट्रॅफिकची समस्या आहे। पण धानोरीचा रस्ता अतिक्रमण खात्याने मोकळा करून आज जवळजवळ माझ्या मते 10 वर्ष झाली। विठ्ठल मंदिराचा जो रोड आहे सगळं ताबा घेतला, पण रोड तर काय केलेला नाही। अशी भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे आणि त्याच्यावर सर्वसामान्य लोकांना त्रास होतो। मला कुणाच्या विरोधात बोलायचं नाही, पण जे त्रास होतोय त्याच्यासाठी काम करण्याची, कारण जे लोकांना मला जो त्रास होतो तो सर्वसामान्यांना होतं, कारण मी पण एक सर्वसामान्य घरांमधूनच आहे, मी सुद्धा 2 व्हीलरवरच फिरतो, त्याच्यामुळं जे सर्वसामान्यांना त्रास होतो तो मला होतो। माझ्या घरचा कचरा उचलला जात नाही, याचा अर्थ सर्वांचाच घरचा कचरा उचलला जात नाही। जो मला त्रास आहे तो सर्वांना, म्हणून तो जास्तीत जास्त लवकर सोडवण्याचा मी प्रयत्न करतो। तुम्ही दैनिक चालू वार्ताच्या गावकट्ट्यामध्ये सामील झाला त्याबद्दल आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।